नमस्कार, रांगोळी डिझाईन्स बाय प्रतीक्षा ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण कलर्सची डिझाईन बघणार आहोत, जे की मला कस्टमाइज करून ही ऑर्डर आलेली आहे. सो आता आपण पहिल्यांदा बघूया. हा A4 साईजचा पेपर आहे. तो मी एक मधून एक त्याला फोल्ड देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा एक फोल्ड देऊन घेतलेला आहे, जेणेकरून जी डिझाईन आपण एक साईडला काढलेली आहे तीच दुसऱ्या साईडला आपली ट्रेस व्यवस्थित झाली पाहिजे. सो आता ही डिझाईन मी काढून घेतलेली आहे. तर जी आपण मधला भाग केलेला आहे त्याच्यातून दुसऱ्या साईडला आपण त्याचा ट्रेस करून घेणार आहे या पद्धतीने. आता त्याला हलक्या हाताने थोडंसं रफ करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा पेन्सिलने काढलेला ट्रेस त्या साईडला उमटला जाईल. या प्रकारे मी आता याला ट्रेस करून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आज या व्हिडिओमध्ये आपण ट्रेस कसा करायचा हे बघणार आहोत आणि याचा कलरिंगचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करेल. सो या ठिकाणी आपलं रफ झालेलं आहे, ट्रेस करून घेतलेलं आहे मी याला. आता मी पेन्सिलने याला काढून घेते आणि तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी कुठे ट्रेस झालेला दिसत नसेल तर तुम्ही अजून एकदा पान पलटी करून त्याला रफ करून घ्या, म्हणजे खालच्या साईडला ट्रेस व्यवस्थित होईल. या प्रकारे डिझाईन काढून घ्यायची आहे. ही डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. ट्रेसिंगची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. मला जी ऑर्डर आलेली आहे त्यांना 2 कलर्सच्या डिझाईन पाहिजे आहे, त्याच्यामुळे मी या प्रकारे दोन्ही डिझाईन्स ट्रेस करून घेणार आहे आणि एकाच टायमिंगला दोन्ही डिझाईन काढणार आहे. त्याच्यामुळे मी A4 साईजवर ह्या प्रकारे डिझाईन काढून घेतलेले आहेत. तर या प्रकारे ही डिझाईन तयार आहे. डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.